आजची रेसिपी आज एवढी जबरदस्त बनणार आहे आणि टेस्टी लागते, तर तुम्ही तरी नक्की नक्की बनवून पहा। इथे पाहू शकता मी इथे 6 अंडी उकडलेली घेतलेली आहेत आणि एक वाटी वाटाणा घेतलेला आहे जो आता बाजारात आहे। आणि हिरवा वाटाणा घालून आपण जी रेसिपी बनवतोय ती एवढी जबरदस्त बनते। ही पद्धत तुम्ही नक्की वापरा बनवताना। तर त्यासाठी उकडलेली अंडी घ्यायची आहेत आणि त्यांना सर्वात प्रथम पाहू शकता मी असं अंड आहे, जे उभं अंड आहे त्याला पहिला एक कट मारायचं बरोबर मध्ये असं। याचे 2 भाग केले की यातलं जे मधलं डील आहे म्हणजे जो मधला पेस आहे हा बल्ब तो वाला असंच काढून घ्यायचा आणि ह्याचे हे बघू शकता हे अशा प्रकारे हे साईडला करून घ्यायचं आहे। असे सर्व अंडे आपल्याला करून घ्यायचे आहेत आणि ह्या 2 पीसचे आपल्याला हे बघू शकता इथे मी मध्ये कट मारलेला आहे, हा इथे कट मारलेला आहे, असं 4 म्हणजे एका अंड्याचे 8 पीस आपल्याला टोटली करून घ्यायचे हे बघू शकता। आणि जे मधल्या अंड्याचा जो मधला भाग आहे तो तसाच ठेवायचा आहे, म्हणजे असं सर्व अंड्याचं मी इथे करून घेते। इथे पाहू शकता मी अंडी सर्व कट करून घेतलेत आणि त्याच्यातले डील आहे ते साईडला घेतले। एक वाटी आपण इथे वाटाणा घेतलेला आहे। इथे मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे तेल घालून घ्यायचे। इथे मी 2 चमच तेल वापरणार आहे, तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता जे तुम्ही डेली वापरता त्याच्यातलं। इथे मी 2 चमच तेल घातलेलं आहे। तेल गरम झाले तर इथे मी बघू शकता 2 कांदे बारीक चिरलेले असे ह्याच्यामध्ये घालून घेतले तेलामध्ये आणि यांना आपण तेलामध्ये चांगलं शिजवून घ्यायचे। थोडासा कढीपत्ता, 2 लालसर असे जास्त पिकलेले टमाटर तेही चिरून स्वच्छ धुवून घालायचे आहे। मस्त अशा पद्धतीने जर तुम्ही अंड्याची रेसिपी बनवाल तर एवढी जबरदस्त टेस्ट लागते। तुम्ही नक्की नक्की बनवून पहा, मी तुम्हाला सांगते एवढी सुंदर लागते। आता हे आपल्याला शिस्त आहे। इथे वापरते मी अर्धा चम्मच हळद, गरम मसाला अर्धा चम्मच, धन जिरे पावडर अर्धा चम्मच, चवीनुसार म्हणजे तिखटानुसार तिखट घालायचं, तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे। तर इथे मी बघू शकता 1 चम्मच घातलेला आहे। आपल्या भाजीला मस्त असा कलर यावा यासाठी मी फक्त रेड चिली पावडर वापरते। आणि यात आपल्याला काय करायचं हलवून घेऊयात एक वेळ, मसाला सर्व एकजीव झाला पाहिजे। आता सोबतच मी याच्यामध्ये घालते जो वाटाणा आपण घेतलेला आहे तो वाटाणा, हिरवा वाटाणा। अशा प्रकारे जर वाटाणा तुम्ही याच्यामध्ये घेतला तर तो लवकर शिजला जातो तेलामध्ये। 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट आणि हे सगळं मिश्रण बघू शकता मस्त असं तेल सुटले। आता याला आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि याला फक्त वाटाण्याला आणि याला आपल्याला काय करायचं शिजवून घ्यायचं याच्यामध्ये मसाल्यामध्ये हे बघू शकता। आणि तुम्ही बोलाल अंड्याचं काय करायचं, तर आपण काय करतो नेहमी अंडा मसाला किंवा अंडा करी जी बनवतो ती नेहमीच्याच पद्धतीने बनवतो आणि ती खाऊन खाऊन आपल्याला कंटाळा असतो। तर तो कंटाळा घालवण्यासाठी आणि काहीतरी चवीला जिभेचे चोचले पुरवण्यासाठी बोलाल तर अशी काहीतरी नवीन रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा, एवढी छान लागते ना, वाव। इथे आपण चवीनुसार मीठ घालतोय, तर इथे मी घालते 1 चम्मच मीठ। बघू शकता कांदा आणि टमाटर एकदम सॉफ्ट झाल्यामुळे आपली ग्रेव्ही तयार झाली। मसाला आपल्याला कोणताही बनवावा लागलेला नाही, अगदी झटपट आणि काहीतरी वेगळ्या टेस्टचा। आणि वाटाणा बघू शकता एवढा मस्त हिरवागार वाटाणा, काय मस्त दिसतो कलर याच्यामध्ये। इथे मी घालते हिरवी अशी कोथिंबीर गार, मस्त एकदा मिक्स करून या वापस। आणि आता इथे घालणार आहे मी काय करणार आहे, जे अंडी आपण कट करून घेतलेले म्हणजे अंड्याच्या आतला भाग नाही, जो फक्त वरचा भाग आहे, जे आपलं कवर असतं अंड्याचं ते वालं सफेदवालं कवर आपण इथे घालतोय, हे बघू शकता मस्तच। आणि ज्यातले बल्ब आहे डील आहे ते तसंच ठेवून देते मी साईडला, हे इथे वापरलेलं नाहीये। हे बघू शकता पूर्णच्या पूर्ण मी फक्त सफेद भाग आहे अंड्याचा तो वाला याच्यामध्ये घातलेला आहे। रेसिपी बघू शकता आपली भाजी काय मस्त झाली, अंडा करी बोलू शकता, अंडा मसाला बोलू शकता, टिफिनला द्यायला किंवा असंही वेज आपली भाकरी चपाती नान रोटी कशाबरही तुम्ही ही खाऊ शकता। काय जबरदस्त लागेल, तुम्ही याच्यावरूनच विचार केला की टेक्स्चर भाजीचं कसं आहे याच्यावरूनच तुम्हाला कळालं असेल भाजीची चव काय जबरदस्त असेल। नक्की नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडली नक्की लाईक सबस्क्राईब आणि चॅनेलला
इतरांसोबत रेसिपी शेअर करायला मात्र विसरू नका. आता मी काय करणार आहे, याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि कमी आचेवरती 5 ते 10 मिनिटाला मी, म्हणजे काय होणार, वाटाणा शिजला जाणार, अंड्याचा जो भाग घातलेला आहे त्याच्यामुळे आपले जे मसाला आहे किंवा करी आहे त्याला मस्त असा टेस्ट उतरला जाईल त्याच्यामध्ये. आणि वाव, काय रेसिपी असेल, तुम्ही नक्की बनवा. 5 मिनिटं झाले, पण पाहू शकता मस्त अशी आपली अंड्याची आणि वाटाण्यापासून बनलेली ही मसाल्याची अंडा मसाला किंवा अंडा करी ही बोलू शकता. ही काय जबरदस्त टेम्पटिंग दिसते, एवढी सुंदर झाली आहे ना, आहा जबरदस्त. आता आपण काय करायचं आहे, ह्या वेळेला आता आपला वाटाणा वगैरे शिजलेला आहे, तर आपण आता काय करतोय, जे आपले अंड्यातले डील काढून ठेवलेलं आपण साईडला, ते लास्टला घालायचे. त्याने काय होतं, हे मिक्स फुटले जात नाहीत आणि खाताना ते तशीच्या तशी आपल्याला भाजीमध्ये आले जातात. आणि ते तसेच आल्यामुळे खाण्याची जी टेस्ट आहे ती काहीतरी वेगळी आणि मस्त लागते. नाहीतर काय होणार, ते फुटले जाणार सगळे याच्यामध्ये आणि रेसिपीचा सर्व टेस्ट वेगळा येऊ शकतो. तर तो येऊ नये यासाठी काय करायचं, अशा प्रकारे ही आपली अंड्याची भाजी तुम्ही बनवून घेऊ शकता. कशी वाटली रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असल्यास नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका.